जगदंबा मातेचे, आई भगवतीचे आपल्या जीवनामध्ये किती उपकार आहेत. ही जगदंबा माता जेव्हा आपल्या रूपामध्ये सरस्वती रूपानं येते ना, तेव्हा ती आपल्याला विद्येचं दान देते. हीच जगदंबा, हीच भगवती माता जेव्हा आपल्यामध्ये अन्नपूर्ण रूपानं येते, तेव्हा ती आपल्या पोटातली आग शांत करते. फार सुंदर वर्णन केलं एका ठिकाणी. या विश्वातलं पहिलं जागरण जगदंबेचं कुणी केलं? या विश्वामध्ये पहिला उदो जगदंबेचा कुणी केला? आपण ही जी ज्योत आणण्याची जी परंपरा आहे, ही परंपरा कुणी चालू केली आणि किती काळापासून चालू आहे? लक्षपूर्वक ऐका. ब्रह्मदेव, देवी भागवत तुम्ही श्रवण केलं असेल. देवी भागवतामध्ये फार सुंदर कथा याची आली. भागवत असेल, देवी भागवत असेल, या ग्रंथ पुराणांमध्ये फार सुंदर कथा आहे. ब्रह्मदेवांचे मानसपुत्र, त्यातमध्ये नारद मुनी आणि दक्ष महाराज. ब्रह्मदेवानं दक्ष महाराजांना सांगितलं, दक्षा, अरे तुला मी प्रजापती पद देतो, तू माझ्या सृष्टी विस्ताराच्या कामामध्ये मला मदत कर. दक्ष महाराजांनी सांगितलं, बाबा काहीच हरकत नाही, सृष्टी विस्ताराच्या कामात तुम्हाला मी मदत करतो. मग दक्ष महाराजांनी काय केलं? सृष्टी विस्ताराचं काम करण्यासाठी 10,000 पुत्रांची निर्मिती केली आणि त्या बाळांना सांगितलं, बाळांनो हिमालयाच्या पहाडामध्ये जा, तपश्चर्या करा आणि परत या. आल्याच्या नंतर मी तुमचं लग्न लावून देतो, मग तुम्ही चतुर्भुज व्हाल आणि मला माझ्या सृष्टी विस्ताराच्या कामामध्ये मदत कराल. 10,000 पुत्र हिमालयाच्या पहाडात गेले, तपश्चर्या केली. त्या तपश्चर्येनं त्यांच्या चेहऱ्यावरती तेज निर्माण झालं. परत गावाकडे निघाले. येत असताना अर्ध्या वाटापर्यंत आले, पण मधीच शेंडीवाले बाबा त्यांना आडवे गेले. शेंडीवाले कळताना नाव काय त्यांचं? नारद मुनी. नारद मुनी आडवे गेले. प्रश्न केला, बाळांनो कोण आहात, कुठून आलात, जायचं कुठं आहे? प्रश्न केल्याच्या बरोबर त्या पुत्रांनी सांगितलं, आम्ही दक्ष प्रजापतीची मुलं आहोत, सृष्टी विस्ताराच्या कामामध्ये मदत करायची, गावाकडे चाललो, आमचे वडील आमचं लग्न लावून देणार, आम्ही चतुर्भुज होणार आणि त्यांच्या सृष्टी विस्ताराच्या कामामध्ये त्यांना मदत करणार. पण नारद मुनींनी विरक्तीचा उपदेश केला आणि सांगितलं, बाळांनो लग्न करून कोणाचं भलं झालं नाही, लग्न करून कोणाला सुख प्राप्त झालं नाही. हिमालयाच्या पहाडामध्ये जा, तपश्चर्या करा. विरक्तीचा उपदेश केला आणि परत पाठवून दिलं. ही वार्ता दक्ष महाराजांना समजली. दक्ष महाराजांनी परत 10,000 पुत्रांची निर्मिती केली आणि त्यांनाही सांगितलं, पहाडात जा, तपश्चर्या करा, आपल्याला सृष्टी विस्ताराच्या कामामध्ये मदत करायची. तीही पुत्र हिमालयाच्या पहाडामध्ये गेली, तपश्चर्या केली. तपश्चर्येनं चेहऱ्यावर तेज निर्माण झालं आणि परत येत असताना हे शेंडीवाले बाबा परत त्यांना आडवे गेले. त्यांनाही प्रश्न केला, बाळांनो कोण आहात, कुठून आलात, जायचंय कुठं? असा प्रश्न केल्याबरोबर त्यांनीही सांगितलं, दक्ष प्रजापतीची आम्ही मुलं आहोत, सृष्टी विस्ताराच्या कामामध्ये मदत करायची, गावाकडे जाणार, आमचे वडील लग्न करणार, मग आम्ही चतुर्भुज होणार आणि त्यांना त्यांच्या सृष्टी विस्ताराच्या कामामध्ये आम्हीही मदत करणार. त्याही 10,000 पुत्रांना नारद मुनींनी विरक्तीचा उपदेश केला आणि हिमालयाच्या पहाडामध्ये पाठवून दिलं. ही सगळी वार्ता दक्ष महाराजांना समजली. नारद मुनींनी 20,000 पुत्रांना विरक्तीचा उपदेश करून हिमालयाच्या पहाडात पाठवून दिलं. राग आला, नारद मुनींच्या समोर प्रगट झाले, श्राप दिला. सांगितलं, महात्मा कधीच एका जागेवर बसून तुम्ही भजन करू शकत नाही, कधीच एका जागेवर बसून तुम्ही कोणाला ज्ञान देऊ शकत नाही. श्राप दिल्याच्या बरोबर ब्रह्मदेव प्रगट झाले आणि ब्रह्मदेवांनी सांगितलं, दक्षा अरे फार मोठी चूक केली तू. नाही नाही बाबा बरोबर केलंय. अरे दक्षा चुकलाय तू. नाही बाबा बरोबर केलंय. ब्रह्मदेव सांगतात, दक्षा चुकलाय तू, एका महात्म्याला श्राप दिलाय, फार मोठा दोष तुझ्या पाठीमागं लागलेला आहे. दक्ष महाराज सांगतात, बाबा मला सृष्टी विस्ताराच्या कामात मदत करायची, मी 20,000 पुत्रांची निर्मिती केली. या महात्म्यांनी त्यांना विरक्तीचा उपदेश करून परत पाठवून दिलं, काही चुकलं नाही माझं. पण दक्ष महाराज ब्रह्मदेवानं दक्षाला सांगितलं, दक्षा तू ज्या 20,000 पुत्रांची निर्मिती केली होती ना, ती धड पुरुष होती ना धड स्त्री होती. किन्नर जातीची ती लोक, तुझ्या हातून भयंकर पाप घडलं असतं आणि त्या पापातून, पाप होण्याच्या अगोदर तुला त्याच्यातून वाचवलं नारद मुनींनी आणि तू त्यांना शाप दिलाय. चूक लक्षात आली. विचारलं, बाबा आता मी काही करू? फार मोठा दोष पाठीमागं लागलेला आहे, या दोषातून मला निवृत्त व्हायचे, मुक्त व्हायचे, याच्यासाठी काही करू? ब्रह्मदेवानं सांगितलं, काहीच करण्याची गरज नाही. तुझ्या कणखल्या क्षेत्रामध्ये जा आणि तिथं जाऊन जगदंबेचं अष्टभुजाधारी चित्र काढ आणि त्या चित्राच्या समोर रात्रंदिवस तेलाचा दिवा जाळ. अनादिकालापासून ही परंपरा चालत आली. आई भगवतीच्या समोर आपण जो दिवा जाळतो ना, ही ज्योत आणण्याची, दिवा जाळण्याची परंपरा दक्ष महाराजांनी चालू केलेली.
रात्रंदिवस आई भगवतीच्या समोर चित्र काढलं आणि त्या चित्राच्या समोर जगदंबा मातेच्या समोर रात्रंदिवस तेलाचा दिवा जाळला आणि आई भगवतीची आराधना दक्ष महाराज करायला लागले. आई भवानी तुझ्या कृपेने तारस भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तोरात सारी. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तोरात सारी. आज गोंधळाला अशी आराधना दक्ष महाराजांनी केली. आई जगदंबा माता दक्ष महाराजांच्या समोर 9 रूपात प्रगट झाली. दक्ष महाराज म्हणतात, माते तुझ्या या रूपाकडे पाहू, या रूपाकडे पाहू की या रूपाकडे पाहू. जगदंबा माता एका रूपात आल्या. विचारलं, बोल दक्षा तुला काय पाहिजे. दक्ष महाराजांनी सांगितलं, माते माझ्या हातून फार मोठा दोष घडलाय, माझ्या हातून फार मोठं पाप घडलंय. हा दोष नष्ट करण्यासाठी काहीच नको, तू फक्त माझ्या पोटी मुलगी म्हणून जन्माला ये. जगदंबा मातेला सांगितलं. जगदंबा माता सांगतात, दक्षा तुझ्या पोटी मुलगी म्हणून जन्माला येणं इतकी सोपी गोष्ट नाहीये. आणि दादा एक गोष्ट सांगू का, स्त्री ही सामान्य नाहीये. तिचा कधी अनादर करू नका, तिचा कधी अपमान करू नका. आपली बहीण असेल, बायको असेल, आपली मुलगी असेल, कुणीही असू द्या, तिचा कधीच अपमान करू नका, कधीच अनादर तिचा करू नका. स्त्री सामान्य नाही, धगधगती आग आहे, धगधगती ज्वाला ती आहे. दक्ष महाराजांना सांगती भगवती माता, दक्षा तुझ्या पोटी मुलगी म्हणून जन्माला येणं इतकी सोपी गोष्ट नाही. माझ्या 2 अटी तुला मान्य कराव्या लागतील. दक्ष महाराजांना सांगितलं, माते काय अटी असतील मी मान्य करेल, पण माझ्या पोटी मुलगी म्हणून तू जन्माला ये. पहिली अट सांगितली, दक्षा जेव्हा मी तुझ्या पोटी मुलगी म्हणून जन्माला येईल, जेव्हा उपवर होईल, माझा विवाह भगवान भोलेनाथाशी तू करून द्यायचा. पहिली अट सांगितली. दुसरी अट सांगितली, मुलगी म्हणून जन्माला आल्याच्या नंतर, माझा विवाह भगवान भोलेनाथाशी झाल्याच्या नंतर तू तुझ्या जीवनामध्ये जेव्हा कधी चांगले कर्म करशील, चांगलं सत्कार्य करशील, कधी यज्ञ ठेवशील, त्या यज्ञामध्ये, त्या कामामध्ये जर तू भगवान भोलेनाथांचा जर अपमान केला तर मी तुझ्या सहित तुझ्या राज्याचा नाश करून निघून जाईल. ही दुसरी अट सांगितली. दोन्हीही अटी दक्षानं मान्य केल्या. काही दिवस गेल्याच्या नंतर मुलगी म्हणून जगदंबा माता दक्षाच्या पोटी जन्माला आल्या. प्रसूत झाल्याच्या नंतर मुलगी हळूहळू उपवर झाली, मुलगी वाढली. दक्ष महाराजांनी त्या मुलीचा विवाह भगवान भोलेनाथाशी करून दिला. पहिली अट दक्षानं सांभाळली, पण दुसरी अट दक्षाला सांभाळता आली नाही. ज्या वेळेला कणखल्या क्षेत्रामध्ये दक्ष महाराजांनी यज्ञ ठेवला होता, त्या यज्ञामध्ये सगळ्या देवी देवतांना मान दिला, सगळ्यांना दिला, पण भगवान भोलेनाथांना दिला नाही. पार्वती मातेनं पाहिलं, सगळी देवदेवता या ठिकाणी बसलेले आहेत, पण भगवान भोलेनाथ एकटेच नाहीत. राग आला आणि जो यज्ञ त्या ठिकाणी केला होता त्या यज्ञात त्यांनी उडी घेतली आणि स्वतःचं शरीर जळून भस्म झाले. लक्षात घ्या, हा विरह भगवान भोलेनाथांना सहन झाला नाही. भगवान भोलेनाथांनी काय केलं, ते मेलेलं कलेवर घेतलं, आपल्या भाषेत त्याला प्रेत म्हणतात. ते मेलेलं कलेवर घेतलं, हातात घेतलं आणि या ब्रह्मांडामध्ये फिरत राहिले. सगळ्या देवदेवतांनी पाहिलं, मेलेलं कलेवर घेऊन भगवान भोलेनाथ या ब्रह्मांडात फिरताय. सगळ्या देवदेवतांनी श्री विष्णूंना प्रार्थना केली, सांगितलं सुदर्शन चक्र सोडा आणि या देहाचे तुकडे तुकडे करा. श्री विष्णूंनी सुदर्शन चक्र सोडलं आणि या देहाचे तुकडे तुकडे केले. ज्या ज्या ठिकाणी पार्वती मातेच्या देहाचे तुकडे पडले ना, त्या त्या ठिकाणी एक एक शक्तिपीठ तयार झालं. आपल्या या भारतामध्ये 51 शक्तिपीठ आहेत आणि त्याच्यातल्या आपल्या या महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठं आहेत. कोल्हापूरची महालक्ष्मी माता, तुळजापूरची तुळजाभवानी माता, माहूरगडची रेणुका माता आणि वणीची सप्तशृंगी माता, हे अर्ध शक्तिपीठ. हे 3.5 शक्तिपीठं आपल्या भारतात आहेत. मला सांगायचे तुम्हाला की या विश्वातलं सगळ्यात पहिलं जागरण हे दक्ष महाराजांनी केलेलं आहे. मग महिला मंडळ, माझी तुम्हाला विनंती असेल, हा नवरात्र उत्सव आपण थाटामाटात साजरा करतोय, पण एक लक्षात घ्या, आपण पाहतो, माझी तुम्हाला विनंती असेल की आई भगवतीच्या देवीच्या वस्त्रांवरती लक्ष ठेवण्यापेक्षा, आज कसं गुलाबी गुलाबी वातावरण दिसतंय, कलरची साडी आपण घालतो, पण माझी विनंती असेल तुम्हाला, देवीच्या वस्त्रांवरती लक्ष ठेवण्यापेक्षा, बारकाई ना ऐका महिला मंडळ, देवीच्या आई भगवतीच्या वस्त्रांवरती लक्ष ठेवण्यापेक्षा देवीच्या हातातल्या शस्त्रावर लक्ष ठेवा. का सांगते, येणारा काळ फार वाईट आहे.
या नवरात्र महोत्सवामध्ये दादा मी महाराष्ट्रामध्ये फिरत असताना पाहायला भेटतं, एवढं गलिच्छ वातावरण पाहायला भेटतंय की आज आपल्याला हातामध्ये तलवार घेऊन लढणं ही काळाची गरज आहे. तुम्हाला सांगू का दादा, आई भगवती सोबत महिषासूर लढण्यासाठी एकटा होता. एकटा भगवती सोबत लढण्यासाठी महिषासूर एकटा होता. मला माहिती नाही तुम्हाला याची जाणीव आहे का नाही, पण आज आपल्या पावला पावलावर महिषासूर तयार झाले, पावला पावलावर झाले. मग स्वतःचं जर आत्मसंरक्षण करायचं असेल तर तुम्हाला हातात शस्त्र घ्यावंच लागेल. महिला मंडळ, मला माहिती नाही हे कोणी काढलं ताई, माहिती नाही मला, पण देवीच्या अंगावरच्या वस्त्रांचा, अंगावरच्या कलरचा आणि 9 दिवसाच्या या 9 साड्यांचा तीळ मात्र संबंध नाहीये, तीळ मात्र नाहीये. मला माहिती नाही कुणी काढलं. मी म्हणत नाही तुम्ही साड्या घालू नका, अजिबात सांगणार नाही, घातलीच पाहिजे. आपण तरी कधी घालू, आता नाही तर कधी घालायची, घालू नका म्हणणार नाही, पण जी काळाची गरज आहे, आपल्याला जे लागतंय ते घ्या. आई जगदंबेची या तुम्हाला सांगू का, आज पूर्ण देशभरामध्ये नवरात्र उत्सव साजरा केला जातो, थाटामाटात साजरा करतात. चौकात चौकात मंडळ तयार झाली. काय करतात मुलं, हातात टिपऱ्या घेऊन जगदंबेच्या समोर दांडिया खेळतात. पण तरुण मुलं जर हातात टिपरे घेऊन दांडिया खेळत असतील तर तुम्ही असं सिद्ध करून देताय की तुम्ही नवरात्रामध्ये देवीच्या समोर दांडिया खेळताय, म्हणजे तुम्ही तुमच्या हातात बांगड्या घालून घेताय. विनंती असेल, दांडिया खेळणं हे आपल्या धर्मात नाहीये. दांडिया खेळण्यासाठी गुजराती लोक आहेत, हा आपला धर्म नाहीये. दांडिया खेळणं धर्म आपला नाहीये. पण लक्षात घ्या महिला मंडळ, आपल्या प्रत्येक आईनं मनावरती घ्या, आज इतका भयंकर काळ आलेला आहे. आपल्या डोळ्याच्या देखत मुलींवरती अत्याचार होत आहेत, आपल्या डोळ्याच्या देखत मुली कापल्या जात आहेत, कापून फ्रीजमध्ये ठेवल्या जात आहेत. आपण पाहतो, सगळ्या माहिती. पण हे वातावरण कुठंतरी थांबावं, याच्यासाठी आपल्याला स्वतःला सक्षम व्हावं लागेल. भगवती माता सक्षम होती, महिषासुरासोबत लढण्यासाठी एकट्याच लढत होत्या. मग आपल्याला सुद्धा हातात शस्त्र घेऊन लढावं लागेल, कारण येणारा काळ फार वाईट आहे, येणारा काळ फार भयंकर आहे. आपल्याला तलवारबाजी करायला यायलाच हवी महिला मंडळ, आपल्याला दानपट्टा चालवायला यायलाच हवा, आपल्याला लाठी गाठी करता यायलाच हवी. कारण स्वतःचं जर आत्मसंरक्षण करायचं असेल तर तुम्हाला थोडी तरी शस्त्राची माहिती असायला हवी. फक्त साड्यांपुरता हा नवरात्र उत्सव मर्यादित ठेवूच नका, साड्यांपुरता ठेवूच नका, घालू नका म्हणणार नाही. पण लक्षात घ्या, ज्याची गरज आहे ते माणसानं कुठंतरी आचरणात आणलं पाहिजे. येणारा जो काळ आहे फार वाईट काळ आहे. आपण घटस्थापना करतो का, या घटस्थापनेचं महत्त्व वैज्ञानिक कारण शास्त्रानं आपल्याला सांगितलं. घटस्थापना आपण आपल्या घरामध्ये करत असतो, त्याच्यामध्ये जी माती असते त्याला आपल्या भाषेमध्ये वावरी म्हटलं जातं. ती जी वावरी आहे ती वावरी आपल्या शेतातली आहे. त्या घटामध्ये जे पाणी आहे ते पाणी आपल्या माठातलं आहे, ते पाणी आपल्या शेतातलं आहे, ते पाणी आपल्या बोरमधलं आहे. आणि त्या घटामध्ये टाकलेलं जे कणकण धान्य आहे ना, ते धान्यसुद्धा आपल्या शेतातलंच आहे. मग तेच धान्य कणाकणानं वाढतं, कणाकणानं वाढतं. आणि एक दिवस येतो, दसऱ्याच्या दिवशी आपण काय करतो, ते धान्य घेतो, टोपीमध्ये असेल फेट्यामध्ये असेल, ते फेट्यामध्ये आपण धान्य खोचतो, ते उगवलेलं धान्य, आणि सिमोल्लंघनाला जातो. सिमोल्लंघनाला गेल्याच्या नंतर प्रत्येक जण एकमेकांच्या धान्याकडे पाहत असतो. मग त्या धान्यामध्ये ज्या धान्याची संख्या सगळ्यात जास्त, विक्रमी संख्या ज्या धान्याची असेल, त्या दिवशी ठरवलं जातं की या धान्याची पेरणी आता आपल्याला करायची. वैज्ञानिक कारण शास्त्रानं सांगितलं, आध्यात्मिक कारण सुद्धा सांगितलं. आपण घट बसवतो, घटामध्ये धान्य टाकतो, कणाकणानं ते वाढतं, कणाकणानं वाढतं. आणि एक दिवस असा येतो त्या धान्याचं आणि त्या घटाचं मिलन होतं. अगदी त्याचप्रमाणे आध्यात्मिक कारणात सांगितलं गेलं, आपल्याही या 9 दिवसामध्ये कणाकणानं भक्ती वाढावी, कणाकणानं वाढावी. आणि एक दिवस असा यावा की त्या परमात्म्याचं आणि आपलं सुद्धा मिलन व्हावं. आध्यात्मिक कारण आहे. मग लक्षात घ्या, माझी विनंती असेल महिला मंडळ, हा जो नवरात्र महोत्सव आहे साड्यांपुरता कधीच मर्यादित ठेवू नका. येणारा काळ फार वाईट आहे. आई भगवती लढल्या, एकट्याच लढल्या, आपल्याला सुद्धा एकट्याला लढायचं. एवढं सक्षम तुम्हाला स्वतःच्या जीवनामध्ये करा. विठ्ठल विठ्ठल याच देही घडे देवाचे भजन, आणि कहे ज्ञान नाही कोठे. संत सांगतात, याच देहामध्ये आपल्याला भक्ती करता येऊ शकते, भजन आपण करू. लक्षात घ्या,
देवानं आपल्याला कर्तृत्व दिलं, कर्तृत्व सोबत भोक्तृत्वही दिलं, म्हणजे मनुष्य कर्मही करतो आणि केलेल्या कर्माची फळही भोगतो. संतांकडे पाहावं तर संतांकडे फक्त आपल्याला कर्तृत्व दिसून येतं. संतांकडे भोक्तृत्व नाही. तुम्ही म्हणाल ताई संतांचा देवाजवळ वशिला आहे, ज्याचा आहे वशिला तो जाईल, ज्याचा नाही वशिला तो जाईल. कसं पटकन येतं आपल्याला लक्षात घ्या. संतांकडे पाहावं तर संतांकडे फक्त कर्तृत्व आहे, भोक्तृत्व नाहीत. कारण ईश्वर अर्पण बुद्धीने ते कर्म करतात आणि ते केलेलं कर्म देवाला अर्पण करतात, म्हणून फक्त कर्तृत्व त्यांच्याकडं आहे. मग लक्षात घ्या, देवानं तुम्हाला मला कर्तृत्व दिलं, कर्तृत्वासोबत भोक्तृत्वही आपल्याला दिलेले आहे. मला म्हणलं कीर्तन समजते ना, कळतंय ना, भाषा कळते ना, कळते ना, झोपल्या का काय आहे ना दादा. बरेच लोक कीर्तनात बसतात, बरेच लोक कीर्तनात बसतात, पण कीर्तन काय त्यांच्यात बसत तुमच्यात बसू द्या. मी एक वाक्य नेहमी सांगत असते, तुम्ही जर मला रिस्पॉन्स दिला तर माझीही बोलण्याची उत्सुकता अजून वाढेल. काय नाही, मी एक वाक्य नेहमी कीर्तनात सांगते, श्रोता जब जागता है तो ये वक्ता बढ़िया कथा कहता है. श्रोता जब जागता है तो ये वक्ता बढ़िया कथा कहता है, लेकिन श्रोता जब सो जाता है तो ये वक्ता कुछ भी बघता है. हा, मग लक्षात घ्या, मी बघू नये बोलू नये असं जर वाटत असेल तर बारं काही ना कीर्तन ऐका. संतांकडे कर्तृत्व आहे, आपल्याकडे कर्तृत्वही आहे आणि भोक्तृत्वही आहे. आणि पशु पक्ष्यांकडे पाहावं तर तिथं फक्त भोक्तृत्वच आहे, ते कर्म करू शकत नाहीत. मग जगद्गुरु श्री तुकोबाराया जेव्हा या मृत्यू लोकामध्ये आले, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का हो? तुकोबाराय म्हणतात आम्ही वैकुंठवासी. आपण म्हणू शकतो का आम्ही वैकुंठवासी, आम्ही स्वर्गवासी, आम्ही कैलासवासी? आम्ही फक्त शेटफळवासी, दुसरं नाही. तुकोबाराय जेव्हा या मृत्यू लोकामध्ये आले आणि तुकोबारायांची सृष्टी, या तुकोबारायांची दृष्टी या सृष्टीकडे पडली, तेव्हा त्यांना दिसून आलं काय, येतो कळवळा बुडते हे जन न देखावे डोळा, येतो कळवळा म्हणून या. का उपकार संत आपल्यावरती करतात, का तुकोबारायांनी आपल्याला उपदेश केलाय, आपल्यामध्ये का देवानं आपल्याला कर्तृत्व दिलं आणि का आपल्याला भोक्तृत्व दिलं, त्याच्या पाठीमागचं कारण आहे. आपण येण्या जाण्यामध्ये परतंत्र आहोत, आपल्याला स्वतंत्र नाहीये. संत जेव्हा या ठिकाणी आले, उजळा वया लो वाटा खरा खोटा निवाडा, आणि जाताना सुद्धा आपुल्या माहेरा जाईना